पाऊस असो वा कडक ऊन, मुलांसाठी खेळायला नेहमीच काहीतरी नवीन असतं. चला तर मग घरात आणि घराबाहेर खेळल्या जाणाऱ्या काही भन्नाट खेळांबद्दल जाणून घेऊया. आपण घरातील खेळांपासून सुरुवात करूया. सर्वात आधी ब्लॉक्स किंवा लेगोने काहीतरी बनवणं हे कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी उत्तम आहे. तुमच्याकडे एखादं कोडन आहे का? चला तर मग तुमच्या बुद्धीला आव्हान द्यायची वेळ आली आहे. आणि जेव्हा चित्रकला किंवा रंगकामाची वेळ येते तेव्हा दिवस रंगांनी भरून जातो. एक पारंपरिक ग्रुप गेम म्हणजे म्युझिकल चेअर्स. फक्त थोडं संगीत, काही खुर्च्या घ्या आणि हसण्याची धमाल सुरू करा. आणि जर तुम्हाला एक छोटासा साहस हवा असेल तर घरीच ट्रेजर हंट तयार करा. काही लहान लहान गोष्टी लपवा आणि मुलं त्या शोधताना किती उत्साही होतात ते बघा. आता घराबाहेर जाऊया. लपाछपी कधी जुनी होत नाही, शिवाय ती ऊर्जा वापरण्याचा एक उत्तम मार्ग आहे. जर वारू असेल तर वारूमध्ये खेळणं खूप आनंददायक असतं. मुलं सायकल किंवा स्कूटरवर फिरू शकतात किंवा फुटबॉल, क्रिकेट किंवा दोरीवरच्या उड्या मारू शकतात. आणि त्या सनी दिवसांसाठी एका लहान तलावात सुरक्षितपणे पाण्यात खेळणं थंडावा मिरवण्यासाठी आणि मजा वाढवण्यासाठी उत्तम आहे. काहीतरी अजून जास्त क्रिएटिव्ह शोधत आहात? रोल प्ले गेम्स करून पहा. मुलांना डॉक्टर, शिक्षक किंवा दुकानदार बनू द्या. गोष्टी सांगणं आणि त्या करून दाखवणं मोठ्या कल्पनाशक्तीसाठी मार्ग मोकळा करतं. किंवा कागदाच्या होड्या आणि विमानं बनवण्यासाठी कागदाची कला बाहेर काढा. तर तुम्हाला काय जास्त आवडते, घरातील खेळ की घराबाहेरचे साहस? आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. आणि अशाच अजून मजेशीर गोष्टींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. हे